आज आपण मशरूम पिढ्याची रेसिपी बघणार आहोत. ही टर्किश रेसिपी आणि शक्यतो नॉनव्हेज असते, पण आपण आज व्हेज व्हर्जन बनवणार आहोत. ह्याच्यासाठी मी पिझ्झा डो घेतलेला आहे. पिझ्झा डो मी 10 तास फर्मेंट करून घेतलेला आहे. पिझ्झा डो लाटताना नेहमी पातळ लाटून घ्यायचं आणि ओव्हल शेपमध्ये लाटून घ्यायचं आहे. मी इथे 2 चमचे शेजवान सॉस पसरून घेणार आहोत. तुम्हाला हवा असेल तर पिझ्झा सॉस यूज केला तरीही चालतं. ह्याच्यावरती मी 1 चमचा टोमॅटो सॉस यूज करणार आहे आणि जी आपली काठ आहे ती काठ आपण आतल्या बाजूने फोल्ड करून घ्यायची आहे आणि टाईट फोल्ड करा. ह्याच्यानंतर ना आपण इथे चीज पसरून घेणार आहोत. आता तुम्हाला कोणत्याही प्रकारचे टॉपिंग्स आवडत असेल तर तुम्ही इथे यूज करू शकता. मी खूप सिंपल टॉपिंग्स ठेवलेले आहेत, जसे की स्लाइस टोमॅटोज आणि स्लाइस मशरूम. वरून थोडीशी चीज घालून घेणार आहोत. इथे तुम्ही आता एअर फ्राय पण करू शकता किंवा कढईमध्ये बेक पण करू शकता. मी इथे एअर फ्राय करणार आहे 180 डिग्री सेल्सिअसवर 10 ते 13 मिनटं. आणि आता आपलं मशरूम पिढीची रेसिपी झालेली आहे. मला नक्की कमेंट करून सांगा की कशी झालेली आहे. तर पुन्हाच भेटूया अशीच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, माझी रेसिपी ट्राय करत रहा. धन्यवाद.